सुपर्णा, एका हॅपी फॅमिलीचं चित्र फिसकटायला सुरुवात झाली आणि त्या भावनाच्या डोक्यावर तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट कोणी केला हे शोधायचं भूतच लागलंय। आणि त्यामुळेच आज ती आणि सिद्धू दोघेही पोलीस स्टेशनला गेले होते तक्रार नोंदवायला, पण पोलिसांनी त्यांची तक्रारच घेतली नाही म्हणे। पण ते काहीही असो, आता हा खेळ सुरू झालाय सुपर्णा, आणि त्यामुळेच इथून पुढे मला तुझी गरज लागेल। आणि मला खात्री आहे तू तुझ्या भावासाठी मला नक्की मदत करशील। होय बाबा, बस झाला आता। तुम्ही आणि आई आमच्या संगत चला, आमच्या घरी तिकडच राहा आता, इथं नको आई बाबा। नाही म्हणजे आमचं घर जरी लहान असलं तरी मन मोठं आहे। हा मोठे, मग या घराचा घर खर्च कोण देणार? मी एकट्याने करायचा? एकट्याने म्हणजे? हा म्हणजे आम्ही दोघांनी करायचा। संतोष, त्याची काळजी तू नको करूस। वेंकी, आरती, आम्ही इथनं निघून तुमच्या घरी यावं अशी आमची इच्छा नाहीये। उलट आमचं स्वप्न हे आहे की तुम्ही दोघांनी पुन्हा आपल्या घरात यावं। तुमचं की भाड्याचं? संतोष, हे घर जरी भाड्याचं असलं ना तरी एक ना एक दिवस आमचं घर नक्की होणार आहे। बाबा, रिटायरमेंटच्या वेळी कोण घर बांधतं का? हा? का नाही? रिटायरमेंट नंतर गाडी आलीच ना, तीही त्यांच्या पुण्याईवर। तसंच घरही होईल काहीतरी चमत्कार। मीना, लक्ष्मीला फोन करूया? हो बाबा। थांबा बाबा, मीच लावते। बर। संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, वेंकीचा फोन तू दुरुस्त करून देणार आहेस, तुझ्या खर्चाने। असं काय करताय बाबा? मी काय मुद्दाम नाही केलं, चुकून लागला धक्का। मी तुला विचारत नाहीये, सांगतोय। जानू, आरतीचा फोन आहे। आई, तुम्हाला काहीतरी आई, तुमचा चेहरा असा का दिसतोय? अगं काही नाही, ते काय झालं, अगं फोडणी घातली आणि एकदम दूरच झाला ग, शिंकाच यायला लागल्या मला। तू फोन का केलास? तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं। आरती, थांबा, वहिनींशी बोला। आई, गाडी आली आपल्याकडे। तुम्ही पूजा केली आहे, पण आता आपल्या दारात आली म्हटल्यावर मी ओवाळून घेते, हो ना? करा करा करा, नीट कर। हा घ्या। आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते। मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते।
ही कूस मायेची वडिलांच्या छायेची घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास ए पोरीनो, हा तराजू पूर्णपणे फुलांनी मढवा. पण एक लक्षात असू द्या, कुठलीही कमतरता होता कामा नये या सजावटीमध्ये. होय. एका राजकारण्याच्या घराण्यासाठी ही पूजा अत्यंत महत्वाची आहे. एकदा का माझा संपत उत्तम रीतीने तुळा पार पाडली की माझ्या संपतला आमदार होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. काय संपत? हा दादा काय मदत ए अवलक्षणे थांब. आता काय झालं? काय झालं काय? ही इथं कशासाठी आली आहे? या पूजेच्या ठिकाणी किंवा पूजेच्या अवतीभवती सुद्धा ही मला दिसता कामा नये. समजलं? हे बघ सिद्धू, निवडणुकीच्या आधीची ही तुळा विजय निश्चित करणारी असते अशी धारणा आहे आपल्या गाडे पाटील घराण्याची. अरे गेली कित्येक वर्ष ह्यांनी आमदार व्हावं असं स्वप्न बघतोय आपण सगळे. तू आता त्यात विघ्न आणू नकोस. अगदी बरोबर. आजची तुळा कोणताही खंड न पडता पूर्ण झाली पाहिजे. समजला? पण भावना मॅडम काय विघ्न आणणार आहेत? काय ते तुमचं तुम्हालाच माहिती. आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, ज्याचा आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. कुणा सांगावं तुमच्या मनात परत काय येईल आणि काय कराल? आजी, सिद्धिराजची पण अगदी मनापासून इच्छा आहे की त्यांच्या वडिलांनीच निवडणूक जिंकावी. पण भावना, सिद्धूच्या वागण्यावरनं तसं अजिबातच जाणवत नाहीये. सिद्धूने तक्रार मागे घ्यायला साफ नकार दिलाय. खरंच तू काय जादू करतेस काहीच कळत नाहीये. वा, माझ्या सासूबाईंचे कान जरा फुंकले की त्याचा चांगलाच फायदा होतो. आणि हो, आज फक्त तुलाच नाही तर सिद्धूला सुद्धा या पूजेच्या ठिकाणी कुठेही फिरकू देणार नाही की कशाला हात लावू देणार नाही. कळलं? आई, आई अहो, सिद्धूचा राग मला सुद्धा आलाय. त्याने भावनाला मदत केली आहे हे चुकलंच आहे त्याचं. म्हणजे भावनानी पूजेपासून लांब राहणं इतकं पुरेसं नाहीये का? कशालाच हात लावायचा नाही हा नियम सिद्धूसाठी का? काय आहे ना रेणुका, तुझ्या हे लेकावर सिद्धूवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थितीच राहिलेली नाहीये.